इराणी टोळीतील दोघांना नाशिक पोलिसांनी घातल्या बेड्या. पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची करायची लूट. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 58 गुन्ह्यांची झाली उकल. 30 लाख रुपये किमतीचे 20 तोळे सोने करण्यात आले हस्तगत. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पाठलाग करून केली अटक. शहरातून पळून जात असताना 30 किलोमीटर पर्यंत पाठलाग करत पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात. दोघांना ताब्यात घेतले असून आणखी 4 आरोपी फरार असल्याची पोलिसांनी दिली माहिती. टोळीतील आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश असल्याची माहिती. सर आपण आरोपी पकडलेले आहेत नक्की काय करू जाऊ त्यांना काय त्यांचं काय बाकी. सर काय नक्की प्रकार आहे जे आरोपी आहेत ते नक्की कोण आहेत पार्श्वभूमी काय आहे आणि कशा प्रकारे अंबड पोलीस स्टेशननं एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे, ज्याच्यामध्ये एकूण 2 आरोपींकडनं पोलीस बतावणीचे नाशिक शहर तसेच इतरही सर्व घटकातील एकूण असे 58 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. याच्यामध्ये यातले जे 2 आरोपी आहेत ज्यांना आता अंबड पोलिसांनी पकडलेलं आहे त्यातल्या एका आरोपीचं नाव आहे अमजद अली अकबर अली बेग आणि दुसरा जो आहे तो फैयाज इम्तियाज अन्सारी. हे दोघेही राहणार भिवंडी जिल्हा ठाणे येथील आहेत. आमचे अंबड डीबीचे जे अंमलदार आहेत पोलीस अंमलदार 2114 मयूर पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती आणि प्लस त्यांनी जे मी आपल्याला मगाशी सांगितलं त्यानुसार जे एकूणच पोलीस बतावणीचे मागच्या वर्षभरातले जे गुन्हे नाशिक शहर आयुक्तालय तसेच आजूबाजूच्या सर्व युनिट्समध्ये घडलेले असतील, मग त्याच्यामध्ये नाशिक ग्रामीण असेल, धुळे असेल किंवा आणखीनही इतर युनिट्स मधल्या सर्व गुन्ह्यांचा त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला होता आणि त्याच्यावरून त्या माहितीवरून दिनांक 22 रोजी जेव्हा त्यांना सकाळी अशी माहिती मिळाली गोपनीय आणि त्याच्या आधारावरती जेव्हा त्यांनी या आरोपींचा पाठलाग सुरू केला तर त्यावेळेस त्या मिळालेल्या माहितीवरून आमचे अंबड पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय राजपूत साहेब आणि तसेच आमचे डीबीचे इन्चार्ज पडोळकर साहेब आणि त्यांची पूर्ण एकूणच टीम या टीमनं त्या ठिकाणी त्यांचा शिताफीनं पाठलाग केला. तो पाठलाग करत असताना त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केला आणि एकूण 30 किलोमीटरचा पाठलाग या ठिकाणी झालेला आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गाड्यांचा देखील वापर झाला आणि या 2 जे आरोपी आहेत यातले यांना आम्ही एक सापळा रचून त्यांना 30 किलोमीटर असा पाठलाग करून ओझरच्या तिथं त्या ठिकाणी साधारणपणे इंटरसेप्ट केला आणि इंटरसेप्ट करून तिथून आम्ही त्यांना अटक केलं. त्यांच्या अंगझडतीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी मिळाल्या आणि जेव्हा आम्ही फर्दर त्यात इंट्रोगेट केलं अगदी आणखी नंतर तपास जेव्हा केला तेव्हा त्याच्यानंतर त्यांच्याकडून एकूण आतापर्यंत 10 गुन्ह्यांमधला मिळून 20 तोळ्याचा म्हणजे 201 ग्रॅमचा साधारणपणे मुद्देमाल त्या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये एकूण 30 लाख किमतीचं सोनं हे हस्तगत त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि या 30 लाख किमतीच्या सोन्यामध्ये एकूण जर आपण गुन्ह्यांची संख्या बघितली तर नाशिक शहर आयुक्तालयातले एकूण 42, नाशिक ग्रामीण मधले 10, धुळे शहर मधले 5 आणि एक कर्नाटक राज्यामधला पण एक 2024चा एक गुन्हा आहे ज्याच्यामध्ये तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांवरती अटॅक करून हे लोक पळून आले होते, तो देखील गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे. असे एकूण 58 गुन्हे हे पोलीस बतावणी तसेच चेन स्नॅचिंगचे आतापर्यंत उघडकीस आलेले आहेत आणि यांचा आरोपींचा आमच्याकडे आता 28 तारखेपर्यंत PCR आहे. फर्दर तपासामध्ये अजून त्यांच्याकडून काही आमच्याकडून रिकव्हरी आणि प्लस अजून इतर काही गुन्ह्यांचा देखील छडा त्या ठिकाणी लागू शकतो अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर यांचे आणखी कोण साथीदार आहेत आणि यामध्ये काही सोनारांचा देखील सहभाग आहे तर कशा पद्धतीने पुढे याच्यामध्ये अद्याप पावेतो झालेल्या तपासावरून असं साधारणपणे सकृतदर्शन निष्पन्न होतं की यांचे अजून इतर 4 साथीदार आहेत. एकूण फील्डवरती यांचे काम करणारे अजून इतर 3 साथीदार होते आणि प्लस त्याच्या व्यतिरिक्त यांची एक महिला साथीदार पण आहे जी की यातलं जे सोनं जे आहे ते सोनं पुढे फर्दर हे करण्याचं ट्रान्सफर करण्याचं काम करत होती. एकंदरीतच आतापर्यंत केलेल्या तपासावरून ही एक ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट आहे आणि एक टोळी अशा पद्धतीने व्यावसायिकरित्या कार्यरत होती असं निष्पन्न होते. त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये मोक्का देखील लावण्याचं प्रयोजन त्या ठिकाणी करत आहोत आणि कायदेशीर बाबी तपासून त्याच्यामध्ये त्या बाबतीत देखील कारवाई केली जाईल. लोकांना काय सांगायचं कशा पद्धतीची बतावणी करायची लोकांची काही दिशाभूल करायची याच्यामध्ये साधारणपणे आतापर्यंत जे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यावरून असं लक्षात आलेलं आहे की आम्ही पोलीस आहोत आणि पुढे रायट झालेली आहे, दंगल झालेली आहे किंवा पुढे चेन स्नॅचिंग झालेली आहे, तुम्ही तुमच्या अंगावरती सोनं घालू नका किंवा सोनं बाळगू नका अशा पद्धतीने हे सांगायचे. शक्यतोवर जे कोणी वृद्ध नागरिक असतील मग त्याच्यामध्ये स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत अशा पद्धतीच्या ज्येष्ठ नागरिकांना ते टार्गेट करायचे आणि त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांचाच एखादा कुठला साथीदार असेल तर त्या साथीदाराला त्या ठिकाणी त्याचं सोनं स्वतः काढून द्यायला सांगायचे आणि हातचालाकीची ट्रिक वापरून त्याच्यामध्ये त्या सोन्याचा ते अपहार करायचे. अशा पद्धती साधारणपणे मोडस असल्यावर निष्पन्न झाले.
निश्चितपणानं जसं मी आपल्याला सांगितलं की सध्या एकंदरीत जे आम्ही वर्कआउट केलेलं आहे त्याच्यावरून 58 गुन्हे जे मी आपल्याला वेगवेगळ्या युनिटचे सांगितले ते निष्पन्न झालेले आहेत आणि यांच्या साथीदारांना अटक झाल्यानंतर असेल किंवा अजूनही आम्ही त्याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी वर्कआउट करत आहोत त्याच्यामधून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारते. नागरिकांना काय आव्हान असेल? आमचं निश्चितपणे नागरिकांना आव्हान आहे की आपल्या सगळ्यांना आम्ही नाशिक पोलीस जाहीररित्या सांगतोय की अशा पद्धतीनं कुठलाही पोलीस अधिकारी किंवा अंमलदार आमचा कधीही कुणाला सोनं घाला नका घालू किंवा हे काढून द्या ते काढून द्या अशी कधीच मागणी करत नाही. इव्हन आमची आपल्या सर्व समस्त मीडिया कर्मींनाही विनंती आहे की आपल्या माध्यमातून देखील ही जनजागृती होणं गरजेचं आहे की अशा पद्धतीनं जर कोणी आपल्याला आवाहन करत असेल की पुढे काहीतरी चालू आहे आणि पुढे काहीतरी चालू आहे आणि तुम्ही सोनं अंगावर बाळगू नका सोनं काढून द्या तर कृपा करून अशा कुठल्याही भूलथापांना आपण बळी पडू नका. आपली जी मौल्यवान हार्ड अर्न जी आपली प्रॉपर्टी आहे ती कृपा करून आपण गमावू नका आणि अशा पद्धतीनं कुठलाही पोलीस अधिकारी कधी कुणाला आवाहन करत. मालेगाव येथील जिथे ते रहिवासी होते किंवा मुंबईत त्यांच्या काही घरात काही आढळून आले का? अद्यापपर्यंत आम्ही त्यांच्या अजून मुंबईतल्या घरी गेलेलो नाही. मात्र सकृतदर्शनी जे आमच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्यानुसार ह्या आरोपींनी मागच्या वर्षभरापासून मालेगावमध्ये त्या ठिकाणी 2 रूम्स घेतल्या होत्या. अशाच त्या घेतल्या होत्या भाड्यानं घेतल्या होत्या किंवा अशाच घेतल्या होत्या साधारणपणे निष्पन्न होते. तिथल्या आम्ही झडती घेतलेली आहे त्याच्यामध्ये देखील आम्हाला काही मुद्देमाल भेटलेला आहे. मात्र त्यांच्या अजून जे ठाणे किंवा मुंबई इथं जी काही त्यांची घरं आहेत त्याची झडती अजून घेणं बाकी आहे. घरमालकांचा याच्यात आता काय सहभाग आहे आम्ही करतोय त्याच्यामध्ये. आता जसं आपल्याला मी म्हटलो की मोक्कामध्ये जर त्याच्यामध्ये निष्पन्न झालं तर त्यांना आसरा देणाऱ्यांवरती पण आम्ही निश्चितपणे कायदेशीर कारवाई. वापर करायचे कुठल्या गाड्या कुठल्या अच्छा मोटरसायकल याच्यामध्ये साधारणपणे आपण बघितलं तर हाय एंडच्या ज्या मोटरसायकल्स आहेत म्हणजे एक तर अपाची मोटरसायकल आहे आणि दुसरी मला वाटतं त्याच्यामध्ये हंटर मोटरसायकल जी आहे हंटर ब्ल्यू कलरची मोटरसायकल आहे म्हणजे ज्याचा साधारणपणे सीसी हाय असेल आणि ज्याचा स्पीड पण त्यांना हाय ठेवता येईल. म्हणजे नॉर्मली यांची मोडस अशी आहे की ठाण्याकडून वगैरे इकडे येणार आणि इथं साधारणपणे एका दुसरा प्रकार जो काही त्यांना करायचा आहे तो केल्यानंतर ते इमिडिएटली त्यांना इथून निघून जाता येईल अशा पद्धतीने साधारणपणे 100+ स्पीडनं ते निघून जायचे. त्यामुळे हाय एंडच्या ज्या बाईक्स आहेत त्याचा त्या ठिकाणी साधारणपणे ते वापर करायचे. आरोपी इतक्या सुद्धा भाषा नगरातले म्हणताय का तुम्ही सोनं द्या यामध्ये काही हिप्नोटाईज सारखे काही प्रकार आढळलाय? नाही अद्यापपर्यंतच्या तपासामध्ये असं काही निष्पन्न झालेलं नाहीये. मात्र त्यांचा मी जसं मगाशीच आपल्याला सांगितलं की विश्वास बसावा म्हणून त्यांचा एखादा साथीदार त्यांच्या समोर येऊन ते काढून देणार म्हणजे जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा विश्वास बसायचा आणि त्याच्यानंतर तू ते त्याला द्यायचं असं साधारणपणे निष्पन्न झालं. ठीक थँक्यू सो मच. नागरिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना त्यांनी पकडलेलं आहे. बतावणीचे 58 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत आणि साधारण 30 लाख रुपयाचा मुद्देमाल या सर्व टीमनी हस्तगत केलेला आहे. त्याबद्दल मी अंबड सिनियर PI व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. विशेष करून आमचे पोलीस अंमलदार मयूर पवार हे 2 वर्षापासून सर्व CCTV चेक करून या आरोपींच्या मागावर होते आणि शेवटी त्यांना यश आलेलं आहे. आणि हे जे आरोपी आहेत हे कर्नाटक राज्यामध्ये पोलिसांवर हल्ला करून फरार आहेत. तर या सर्व आरोपींना अटक केल्याबद्दल हे डिटेक्शन केल्याबद्दल आणि प्रॉपर्टी रिकव्हर केल्याबद्दल मी अंबड पोलीस स्टेशन ACP अंबड आणि DCP झोन 2 नाशिक शहर या सर्वांचं अभिनंदन करतो.